असे म्हणतात, लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात। असे असले तरी समाजाचे कर्तव्य म्हणून या गाठी जुळवून देण्याचे काम अनेक जण प्रामाणिकपणे करत असतात। आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिक येथे षटस्थल परब्रह्म प्रभू पंडिता आराध्याय 108 पंडिताध्याय शिवाचार्य महाराज वडांगडीकर यांच्या आशीर्वादाने आणि माननीय नंदकिशोर स्वामी जंगम अध्यक्ष श्री वीरभद्र मंदिर ट्रस्ट शहा डोंगर अहमदनगर यांच्या मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिक यांच्या वतीने दुसरा राज्यस्तरीय वधूवर मेळावा समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला। रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी भावबंधन मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या वधूवर मेळाव्यास श्री षडस्थळ परब्रह्म प्रभू पंडिताराध्य 108 शिवाचार्य महाराज वडांगडीकर श्री नंदकिशोर स्वामी जंगम यांच्यासह नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिकचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर रामसिंग स्वामी, श्री रमेश स्वामी शिवयोगी हिरेमठ, श्री शंकर स्वामी लक्ष्मेश्वर, राजेंद्र सदाशिव जंगम, अमित शिवानंद कंटीकर, योगेश मधुकर जंगम, विनोद बाळासाहेब जंगम, भाऊ आप्पा जंगम, उमाकांत बाबूराव डोंगरे, वर्षा ललित डोंगरे, जयंत मधुकर जंगम, साहिल यशवंत जंगम, उषा गुरुलिंग जंगम, लता यशवंत जंगम, संजय मधुकर जंगम, गणेश स्वामी काशीनाथ जंगम, महेश स्वामी बागले, कैलास स्वामी डोंगरकर, कैलास स्वामी जंगम, प्रकाश स्वामी बागले, बाळासाहेब स्वामी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी श्री वीरभद्र देवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून उपवर वधू आणि वर उपस्थित होते। समाज हा नेहमीच विस्कळीत असतो, तो एकत्र येण्यासाठी अशा वधूवर मेळाव्यांची गरज असते, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले। तसेच नाशिकमध्ये वीर माहेश्वरी जंगम समाजाची स्वतःची भव्य वास्तू असावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असा संकल्पही यावेळी करण्यात आला। सदर मेळाव्यास नाशिक वीर माहेश्वर जंगम समाजाच्या महिला मंडळ, युवक संघटना, उद्योजक संघ आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी नाशिक येथे जंगम भवन निर्माण करण्यात संपूर्ण कार्यकारिणी मंडळीचा तन मन धनाने साथ देईल। हर 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 हर। माझं शिक्षण M.Com झालेलं आहे आणि माझं शेतकरी आहे तसं भूमी लागली मुक्कामपूर दाखवले गाव जिल्हा आणि जनपदात 21/12/1993 ही शिक्षण माझे M.Com झालेले आणि माझं स्वतःचं व्यवसाय शेती कार्यालय तसं ग्रामपंचायत ऑपरेटिंग अपेक्षा व्यासपीठाकडे उपस्थित राहायचं आहे। अहोरात्र काम करत आहे। तसेच आजच्या या कार्यक्रमात महिला व आपले स्वामी यांना सर्वप्रथम शिवशरणा। आजच्या कार्यक्रमात 3 वर्षे हे आपले मध्ये करोना व बाकीच्या गोष्टीसाठी राहून गेले। तसेच आज मानेगावकर राजू स्वामींनी सांगितलं नुसतं वधूवर मेळावा किंवा आपण नाही आहे तुम्ही म्हणून स्वामींनी तेच सांगितलं, तर आमचं काय काम गेट टू टुगेदर असं जरी म्हणून पुढील वर्षी जास्तीत जास्त संख्येने जंगम समाज एकत्रित आला पाहिजे। आमचं ध्येय एकच आहे, सर्व समाज एकत्रित येतो, आपणच का नाही यायचं। तुमचे हेवे दावे काय असेल ते जोडे मंगल करण्याच्या बाहेर ठेवा, पण समाजाचा मेळावा हा भव्य दिव्य पुढच्या वर्षी व्हायला पाहिजे असे आमचं मनोगत आहे। समाजाचा एक दिवस काढून पुढच्या वधूवर मेळाव्यात समाजाचं एकत्रितपणे आणि बहुसंख्य दिसेल अशी अपेक्षा करतो। तसेच राजू स्वामींनी सांगितलं का नाशिक जिल्ह्यात जंगम निवास व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करा तुम्ही, आम्ही त्यांच्या बरोबर आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे ज्यांना अथक अनुभव आहे, महेश स्वामींनी सांगितलं का पहिले 5 वधूवरांच्या हस्ते हो तुम्ही दीप प्रज्वलित करा आणि काम सुरू करा। हे जर आम्ही सकाळी त्यांनी महाराज सांगितलं असतं तर अर्धा कार्यक्रम झालेला असता, म्हणजे दीप प्रज्वलित झाले असते, महाराज आले असते, पुढचा कार्यक्रम झाला असता, तुमचा वेळ गेला नसता आणि महाराजांना पण हे झालं नसतं। तसेच
आज या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या शाह डोंगरच्या संदर्भात पण जे आमचे मनोज स्वामींनी सांगितलं, तसेच यापुढे पण किती त्रास हो आम्हाला, आम्ही एकच व्रत घेतलंय, वीरभद्र देवस्थान ट्रस्टचं जास्तीत जास्त प्रगतीने काम करणे. त्रास किती होता हा महत्वाचा नाही, पण जास्तीत जास्त समाजाने आमच्या पाठीमागे राहिले तर काही हरकत नाही. जे न होणारी गोष्ट ती आपण करून दाखवू असे मला वाटते. आणि मी जास्त काही बोलत नाही, बघायचे. आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा जो हेतू आहे बायोडाटा बघणे मुलामुलीचे, त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागणार आहे. तरी मी माझी 2 शब्द संपवतो. नमस्कार. गुरु महाराजांच्या आशीर्वादाने मी फक्त आणि फक्त 2च मिनिट घेणार आहे तुमची, आणि ती भरपूर करण्यासाठी दिलेलं आहे. जसे नंदुशेठनी तिथं शहाडोंगरला एक नवा पायंडा घेऊन शहाडोंगरचे मंदिर आणि त्याच्या भवनाची निर्माण केलेली आहे, तसंच माझ्या कार्यकारिणीने, माझ्या पूर्ण टीमने हे कार्यक्रम करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. म्हणूनच आपण सर्व इथं उपस्थित आहात. मागच्या वेळी कमीत कमी फक्त 183 लोक आलेले होते. आज मला इथं कमीत कमी 400 लोक दिसतात. म्हणजे समाज जागरूक झालेला आहे. इथे असलेल्या सर्व लोकांचा सिंहाचा वाटा आहे. जे लोक घरी असतील किंवा ज्यांना येणं जमलं नसेल त्यांनी खारीचा वाटा घेतलेला आहे. पण इथे सर्व जमा असलेल्या व्यक्तींनी, महिलांनी, पुरुषांनी हा सिंहाचा वाटा घेऊन समाजाला कार्यरत करण्यासाठी उत्तेजित केलेला आहे. मी 1 मिनिटासाठी सर्वांना उभा राहण्याची विनंती करत आहे. आपल्याला इथे एक शपथविधी घ्यायचा आहे. गुरुवर्य गंगाधर शिवाचार्य, गुरुवर्य तपोवित्तम योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांची नतमस्तक करून आजच्या वीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिक द्वितीय राज्यस्तरीय वधूवर मेळावा 2024 आज रोजी संपन्न होत आहे. हा कार्यक्रमाच्या सहभागी झालेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार जंगम आणि जमलेले सर्व जंगम समाज मातानो, आज खूप आनंद होत आहे तुम्हाला पाहिल्यानंतर. समाज एकत्र यावा हा महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. समाज एकत्र यावा, समाज संघटित व्हावा हे फार महत्त्वाचं आहे. समाज संघटित नाही झालं तर आपला परिस्थिती वेगळा होईल असं मला वाटतं. म्हणून आपण प्रत्येकाने तन मन धनाने ह्या कार्यक्रमाला केलेले आहे आणि केलंच पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आज समाज एकत्र होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. समाज सेवा धन मन धनाने केलाच पाहिजे आणि समाजसेवा करण्याचे जे करणार आहे त्या पाठीमागे राहायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. जंगम हा विशेष आहे, परंतु त्याचं महत्त्व बरेचशा लोकांना कळतं का नाही मला माहीत नाही. परंतु जंगम म्हणजे एक आहे, शिवाची वंश आहे असा वीरशैव धर्माची सिद्धांत शिखामणीमध्ये उल्लेखन केलेलं आहे. आपण कोण आहे तर वीरशैव धर्माचे वंश आहे.
आणि जंगम जे आहे ते वीरशैवाची उन्नती करणारे आहे असा सिद्धांत शिखामणीमध्ये जगद्गुरू रेणुकाचार्य, दारुकाचार्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य ही पंचमुख परमेश्वराच्या मुखातून आलेले हे 5 मुख आहेत. त्या 5 मुखातून 5 वेद झाले आणि 5 वेद झाल्यानंतर 5 मुखातून सत्वजाता, वामदेव, तत्पुरुष, अघोर, ईशान्य. वीर माहेश्वर जंगम समाज संस्थाचा अध्यक्ष श्री सिद्धेश स्वामी समाजाच्या वतीने इथं आज जंगम वधूवर मेळावा झालेला आहे 2024. या मेळाव्यात गुरुवरांच्या आशीर्वादाने आम्ही नाशिक जिल्ह्यात जंगम भवन निर्माण करायचा प्रण केलेला आहे. नाशिकमध्ये आपण जंगम भवन निर्माण करू, लवकरच करू. महाराजांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. समाजांनी पूर्ण माझ्यासोबत माझी साथ द्यायची आहे ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. मी नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्थाचा अध्यक्ष श्री सिद्धेश स्वामी समाजाच्या वतीने इथं आज जंगम वधूवर मेळावा झालेला आहे 2024. या मेळाव्यात गुरुवरांच्या आशीर्वादाने आम्ही नाशिक जिल्ह्यात जंगम भवन निर्माण करायचा प्रण केलेला आहे. नाशिकमध्ये आपण जंगम भवन निर्माण करू, लवकरच करू. महाराजांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. समाजांनी पूर्ण माझ्यासोबत माझी साथ द्यायची आहे ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आज रोजी वीर महेश्वर जंगम समाजाचे वधूवर मेळाव्याच्या निमित्त या ठिकाणी नाशिक येथे जंगम समाजाचे भवन व्हायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे जंगम समाज पुढाकार घेऊन त्यांनी कार्यक्रमाचे संदर्भामध्ये सांगितल्याप्रमाणे हा भवन व्हायलाच पाहिजे असं समाजाचे पाठिंबा अध्यक्षांच्या पाठीमागे राहून त्यांनी त्यांच्या कार्य यशस्वी करावा म्हणून आवाहन. नाशिक स्टार न्यूज नाशिक, विजय खंडागळे.